ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी अहोरात्र प्रयत्न केले त्या सर्व महापुरुष महानायकांना वंदन करून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे अध्यक्ष आमचे जिल्हाध्यक्ष चेतन भाऊ गांगुर्डे, या विचारपीठावर बसलेले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी नेते व माझ्या समोर उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व सन्माननीय कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, इगतपुरी भारत काय 2004 काही घेऊन बसले. अहो या इगतपुरीचा इतिहासच चळवळीचा आहे. काय 2004 दादा मला एक सांगा, 1972 ला दलित पॅंथर नावाचं जे वादळ महाराष्ट्रामध्ये उठलं त्याच्या छळात केंद्रस्थानी इगतपुरी. किती लोकांना आठवतंय? अरे ज्या वेळेस मुंबईहून सर्व दलित पॅंथरची फौज ही महाराष्ट्रामध्ये जात होती त्यावेळेस इगतपुरीमध्ये ती फौज उतरत होती. 72ची दंगल आपल्याला आठवते. राजा डाले, जवी पवार, नामदेव डासाळ ही सर्व मुंबईची पोरं 4-5 बोग्या भरून ही नाशिकला सभेसाठी येत होती. गाडगे महाराज गुजरात जाताना आमचे कार्यकर्ते भुकवलेले होते. खायला जवळ काही नाही, पैसे नाहीत. सर्व बेरोजगार कार्यकर्ते एका उद्देशाने पेटून उठलेले होते. आपल्या तळ हातावर शीर घेऊन ही समता सैनिकांची फौज ही नाशिककडे कूच करीत होती. थोडी गडबड झाली असेल इगतपुरीला. इथल्या जातीयवाद्यांनी त्यांना येथून जाऊ दिलं, नाशिकची सभा पार पाडू दिली आणि येताना हे सर्व ठाण मांडून त्या इगतपुरीच्या स्टेशनला वाट पाहत बसले साहेब आणि एक मोठी दंगल दलित पॅंथरच्या इतिहासातली या इगतपुरीच्या स्टेशनवर 1972-73 ला घडलेली आहे. तुम्ही इगतपुरी एवढा हलक्यात घेऊ नका, कारण याच इगतपुरीनं अटक झालेल्या सर्व पॅंथर्सला जेवण दिली, जामीन दिले आणि त्यांना सोडवलंय. ही चळवळ त्या काळातले पॅंथरचे कार्यकर्ते मला चांगले आठवतात. गायकवाड बंधू असतील, नंतर ते नाशिकला आले. तर ही 72-73 पासून मी पाहिलेली तुम्हाला सांगतो. ही झाली 70-80च्या दशकापासून बघितलेली चळवळ. अरे 80-90च्या दशकात या इगतपुरीमध्ये संजू साबळे आणि मी आम्ही स्कूटरवर येऊन सम्यक्रांती नावाची एक संघटनेचा एक झंझावात आम्ही या इगतपुरीत वाजवला. काय भाऊ बरोबर आहे की नाही? आमच्याकडे वाहन नव्हते, भाऊकडे स्कूटर होती. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो आणि भाऊ जिल्ह्याचे अध्यक्ष होते. आम्ही दोघं स्कूटरवर नाशिकहून निघायचो आणि त्या महात्मा फुले वसाहतीमध्ये हजारो पोरांचे मेळावे आपण त्या ठिकाणी घेतलेले. मला एक सांगायचं आहे, अरे ही पहिल्यापासून कार्यकर्त्यांची जागृत कार्यकर्त्यांची भूमी आहे. म्हणून विश्वनाथ ही बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून ही सुपी भूमी आहे. अतिशय जागृत का म्हणतोय मी? ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिक मार्गे जेव्हा मुंबईला जात होते त्या वेळेस या इगतपुरीत थांबून बाबासाहेब मार्गदर्शन करायचे. म्हणून आपण लोक तयार झालात. बाबासाहेबांचा सहवास या इगतपुरीच्या प्रत्येक त्या काळातल्या कार्यकर्त्याला मिळाला. म्हणून आम्ही तुमच्याकडे म्हणतो की फार हुशार आहात, पण तेवढे आम्ही तुमच्याकडून सावध पण आम्ही सावध आहे महाराज. ज्या वेळेस मी विचारायचो इगतपुरीची मीटिंग लागली आहे का, आमचे निरीक्षक फार असे हात बनवून जायचे. झालं काय? एक मीटिंग रद्द झाली. मी माझ्या नंदुप्पाकडे काकाला गेलो, काय झालं? कोणी मी भारतला बोललो, बाबा मी सर्व चेहरे तपासतोय, काहीतरी खतखतय, काहीतरी खतखतय. आज सगळं बाहेर येऊ द्या, जे होईल ते होईल. हे काय कोणाच्या घरचं लग्न नाहीये. चळवळ चालवायची असेल तर मन मोकळेपणाने चालवावं लागेल. कोण आलं आणि कोण गेलं याचा विचार करू नका. तुम्हाला पहिलं सांगतोय, एक ध्यानात ठेवा, येत्या काळामध्ये आपण हे धक्के सहन केले, आम्ही घाबरून गेलेलो नाही. चेतन दादा आपण घाबरलेलो नाही. ओके,
एखादी व्यक्ती जर आमच्यातून गेली असेल तर काही काळ त्याची उणीव आम्हाला जरूर भासेल सर, परंतु ही उणीव जर कायम स्वरूपी जर ठेवायची असेल तर तुमच्यासारखा माझ्यासारखा दळभद्री कार्यकर्ता एकही नाही असं मला वाटतंय, कारण ही उणीव आपण लगेच भरून काढली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं, चळवळ बंद पडली का मला सांगा ना. अरे त्यांच्या पश्चात गवई असेल, बीसी कांबळे असेल, रुपवते असतील, भंडारे असतील, खोबरागडे असतील, दादासाहेब गायकवाड असतील, ही चळवळ सतत चालू. हे सगळे गेले, यांच्यातून एकही जिवंत नाही. 72चा एक ज्वालामुखी आला, ढाले ढासळांचं वार आलं, काय झालं? ढाले गेले, ढासळ गेले, सांगारे गेले, काय फरक पडला? चळवळ चालू आहे. तुम्हाला सांगतो, चळवळ हा एक अविरत असा वाहणारा एक वैचारिक प्रवास, आणि म्हणून कोण येतील कोण जातील याचा विचार आपण करू नका. आपल्याला जे ध्येय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या दृष्टिक्षेपावर ठेवलेलं आहे ते ध्येय गाठण्याचं काम आपल्याला करायचं आहे. फक्त अध्यक्ष कोण होईल बस एवढं नाही. तो अध्यक्ष उद्या जाहीर होईल, 3 वर्षांनी परत तो बदलेल. ही जवळ आपल्याला अव्याहतपणे पुढे घेऊन जायची आहे. मला एक सांगा, लय निवडणुकासाठी नाचल्या, काय निवडणुकीच्या तयारी आपण केल्या? इगतपुरी तालुक्यात लय निवडणूक करायला सांगा, कोणत्या गटगटामध्ये कोणी त्यांची बूथ कमिट्या स्थापन केल्या सांगा ना. एखाद्याने तरी सांगा की त्यांनी सर्व 50 कमिट्या बूथ कमिट्या मी तयार केल्या, एवढी माझ्याकडे बूथ आहेत. 5 गण 10 गट आहेत, तुम्ही एक हातवर येऊ याला तयारी नाही म्हणत. सरपंच साहेब, हा विषय जर येणाऱ्या निवडणुकीचा असेल तर एवढं सहज घेऊ नका. निवडणुका या सहज घेण्याच्या राहिलेल्या नाहीत, कारण जे सत्ताधारी या देशात राज्यात बसलेले आहेत त्यांनी निवडणुकांची सर्व परिभाषा बदलून टाकलेली आहे. आणि त्या परिभाषेला जर तुम्हाला छेद द्यायचा असेल तर तुम्हाला तन धनानं सगळ्या गोष्टीनं त्या निवडणुकाला सामोरं जा. मला एक सांगा, एखाद्या गणामध्ये जर 10 बूथ असतील, एखाद्या गटामध्ये जर 25 बूथ असतील आणि एका बूथवर जर 300-400 मतदान असेल चोरणे साहेब, तर त्या 300-400 मतदानाची मतपत्रिका किंवा तो बंच हा 10 पानांचा असेल. एका पानावर आपण 30-35 मतदार धरू. पहिलं कसं होतं की या संपूर्ण 10 पानांसाठी आपण 2-3 जणांची निवड करीत होतो. जोपर्यंत चला तुम्ही 3 जण जा या बूथचा. आता तसं राहिलेलं नाही. या जातीयवादी व्यवस्थेनं उत्तर प्रदेश मध्ये तो सर्व प्रकार अवलंबला आणि ते यशस्वी झाले. त्याला म्हणतात पन्ना कमिटी. समजून घ्या, पन्ना कमिटीचा अर्थ असा आहे, जर 10 पानाची मतदार यादी असेल तर प्रत्येक पानावरचा एक माणूस आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी पाहिजे. त्या 25 लोकांच्या सुखदुःखात त्यांनी काय फक्त निवडणुकीला नाही, त्यांनी त्या 25 लोकांच्या सुखात जायचं, दुःखात जायचं, त्याच्या लग्नाला जायचं, वाढदिवसाला जायचं, अंत्ययात्रेला, दहाव्याला. त्यांनी त्या माणसानं कायम त्यांच्या संपर्कात राहायचं आणि मतदानाच्या दिवशी हक्कानं जाऊन चला आपल्याला मतदान करायचं आहे, बाळासाहेब आंबेडकरांनी असा आदेश दिलाय, आपल्याला मतदान करायचंय चला. अशा 25 पैकी 10 माणसं जरी तुम्ही आणले तर एका पन्न्यावरचे 10 माणसं तुम्हाला भेटतात. तुमची निवडणूक ही कठीण होती. मला हे सांगायचं आहे, पद मागतोय आपण सदस्य झाले का? सदस्य झाले का आपण? अहो आम्ही आता तालुक्याच्या आता मला त्र्यंबक दिले साहेब. सगळ्यात पहिली कार्यकारिणी, सगळ्यात पहिला अहवाल मी आणि भारतनं आम्ही त्र्यंबकचा दिलाय. सगळ्यात घोडा आणलंय सदस्याचं. 10,000 रुपये तालुका अध्यक्ष ज्याला व्हायचे त्याने भरायचे. आता ग्रामीण भागातला माणूस सोडणे साहेब 10,000 भरायचे. आम्ही समजू शकतो, करणार काय? आता वरून जर नियमच तसा केलेला आहे तर 10,000ची पावती पाहिजे. पदाधिकारी व्हायचा असेल तर मिनिमम 500 रुपयाची सदस्य पावती. म्हणून आज या ठिकाणी जे कोणी मनात ठरवून आले असतील का मला ह्या पदावर काम करायचं आहे, त्यांनी सर्वात पहिले आता इथं सगळ्यांकडे ते ऍप आहे, ती लिंक आहे,
जर त्यांनी दिले तर मी म्हणतो आता चेतन दादाशी बोलून त्याच्यात मोबाईलवरून पैसे पाठवून लगेच तुम्ही सदस्य होऊन जा. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला कार्यकारिणीत यायचं असेल तर तुम्हाला सदस्य व्हावं लागेल. हा विषय मी जो सांगतोय पक्ष बांधणीचा, तुमची पक्ष बांधणी, तुमची बूथ बांधणी ही झाल्याशिवाय तुम्ही कुठलीही निवडणूक जिंकणं सोडावं, लढू सुद्धा शकत नाही. ऐका, संवाद मेळावा आहे. संवाद मेळाव्यामध्ये मी तुमच्याशी संवाद साधतोय की आपल्याला ही तयारी करावी लागेल. जर ही तयारी आपण केली नाही तर आपण त्या ठिकाणी कोणालाही पुरणार नाही. युतीचं सोडा, युतीचा अजिबात विचार करू नका. आजपर्यंतचा आपला अनुभव आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय की बीजेपी सोडून युती करण्याचे अधिकार मी खालच्या कार्यकर्त्यांना मान्य आहे. दुसरा फतवा आला, आता बीजेपीच्या मित्र पक्षांशी नाही. शिंदे गट गेला, अजित पवार गट गेला. आता परत तिसरा फतवा ऐकायला आला, जर शरद पवार गट जर अजित पवार गटाशी मिळाला तर त्याच्याशी नाही. परत एक फतवा आला, मनसेशी अजिबात नाही. कोण राहिला? काँग्रेस आणि उवा. म्हणजे पक्ष भरपूर आहेत पण जे प्रचलित जे राज्याच्या राजकारणात आता हे दोन पक्ष आहेत. आता साहेबांनी आपल्याला अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे कोणीही किंचितही काही न घाबरता आपल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांची सर्व संमती घेऊन जर इगतपुरी तालुक्यामध्ये आपल्याला मित्र पक्ष असणारा, आपल्याला पूरक असणारा, आपल्या उमेदवाराला घेऊन जर चालणारा कोणी पक्ष तुमच्या जवळ येत असेल, हे पक्ष सोडून तर जरूर त्यांच्याशी चर्चा करायला आपले जिल्हाध्यक्ष आपण बसू. तुमच्या तालुक्याच्या गरजेप्रमाणे तसं आपण करू. आज हा फक्त एका इगतपुरी तालुक्याचा प्रश्न नाहीये, तर या पश्चिम मधल्या 7 ते 8 तालुक्यांचा प्रश्न आहे. या पश्चिम मधल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा यांचा एक प्रश्न आहे. म्हणून आम्ही जी घाई करतोय की लवकरात लवकर तालुका कार्यकारिण्या व्हाव्या. तालुका कार्यकारिण्या एकदा झाल्या त्या सर्वांना एकत्र बसून या निवडणुकीचं रणशिंग आपल्याला फुंकावं लागेल आणि त्यातून आपली भूमिका आपण जाहीर करू. ज्या वेळेस आपली ताकद ही दुसऱ्या पक्षांना दिसेल तेव्हा ते स्वतः होऊन तुमच्या जवळ येतील. काल एक प्रयोग नाशिक मध्ये झालाय, तुम्ही बघितला असेल कालचा प्रयोग. नाशिक मध्ये 2 ठाकरे बंधूंचं मनोमिलनाचा एक प्रयोग झाला. आता ते किती दिवस टिकेल आम्हाला माहित, परंतु आजच्या घडीला ते चालू आहे. आज नाशिक मध्ये कार्यक्रम चालू आहे. जे लोक कधी काळी मी खातो तो घास आणि घेतो तो श्वास, हा फक्त बाळासाहेबांचा बाळा. काय बोलता? हे सगळे स्वार्थी, संधी साधू, बिझनेसमॅन, प्रोफेशनल लोक आहेत. त्यासाठी ते येतात आणि आज आपल्यातून जाऊन त्यांनी कार्यक्रमही आखलेले आहेत. आमच्या शुभेच्छा त्यांना. आम्ही कधी कोणाला विरोध करीत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातल्या माणसाला तर आम्ही कधीच विरोध करणार नाही, कारण त्यांनी केलेली चूक येत्या 2 महिन्यात त्यांच्या लक्षात येणार. अरे ज्याच्याशी युती केली त्याला जर कोणी जवळ ठेवणे राहिलं तर तो काय तुम्हाला जवळ ठेवी? 2 महिन्यात हा सगळा प्रकार बाळासाहेब आंबेडकरांच्या पत्रकार परिषदा तुम्ही ऐकत जा. बाळासाहेब जे भविष्य सांगतात ते भविष्य बरोबर तंतोतंत त्या दिवशी खरं ठरतं हे ध्यानात ठेवा. बाळासाहेब जेव्हा म्हणतात की 15 दिवस थांबा, तुम्हाला हे घडेल ते घडेल, ती व्यक्ती काही सहज अशी काही सांगत नाहीये. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं काम, बाळासाहेब आंबेडकरांनी 1980 पासून आजपर्यंत या राज्यातील विविध सामाजिक घटकांसाठी केलेलं काम एकदा समजून घ्या. तुम्ही ज्या वेळेस त्या जाती समूहाकडे मतदान मागायला जाल, तो जाती समूह तुम्हाला विचारेल, अरे बाबा काय मी तुम्हाला मतदान करायचं. आज आपल्या वडार समाजाचं उदाहरण देतोय मी तुम्हाला. आज माझी भगिनी मोठ्या पदावर आम्ही इथं दिलेली आहे वडार समाजाची. सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण बाळासाहेब आंबेडकरांनी त्या सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन लढलं आणि न्याय मिळवून दिला. आज नाशिक मध्ये राहुल धोत्रेचं प्रकरण आमचे जिल्हाध्यक्ष रात्रंदिवस सर्व फौज घेऊन लढली.
जेव्हा कुठं कलम बदलले, तपासाची दिशा बदलली, SIT दाखल केली, ही फक्त बाळासाहेबांची आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. घेणार आज पोलीस खात्याकडे तुम्ही जा, सन्मानाने जा, तुमचे चांगले प्रश्न घेऊन जा. पोलीस खात्याने जर तुम्हाला चुकीची वागणूक दिली तर मी तुम्हाला शब्द देतो, या काही पोलीस अधिकाऱ्यात हिंमत नाही आज त्या बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता या पोलीस स्टेशनला आलाय तक्रार घेऊन, त्याला त्यांनी सन्मानाची वागणूक दिली नाही, असं होऊ शकत नाही. ही ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकर. तुमचा नेता एवढा पॉवरफुल आहे, तुम्ही कशाला घाबरता? अरे ज्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय चालू आहे, सोनवणे साहेब, आज तुम्हाला मराठा समाजाकडे जायचे मतदान मागायला, निर्णायक मतं असतात त्यांची, त्यांना सांगा बाबा रे माझ्या नेत्याने भूमिका घेतली तर ओबीसीचा आणि मराठा समाजाचं ताट वेगळं असेल, मराठा समाजाला वेगळं आरक्षण आणि ओबीसीला वेगळं आरक्षण, ही माझ्या नेत्याची भूमिका आहे. ही भूमिका त्यांना समजावून मुस्लिम समाजाकडे तिथं जावं लागणार आहे. मुस्लिम समाजाला सांगा अरे तुमच्यासाठी माझा नेता सच्चर कमिटीचा अहवाल तो अंमलात आणावा, शैक्षणिक सवलती मिळाव्यात म्हणून विधान भवनाला धडक देणारा हा माझा नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. मोहम्मद पैगंबर बिल यांनी विधानसभेत मांडायला लावलं ते आमचे बाळासाहेब आंबेडकर आहेत. अरे काल परवा चेतन भाऊ, अरे मुस्लिम विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परिषद घेतली ना माझ्याने, सगळे मुस्लिम विद्यार्थी जमा केले. जर हे काम आपण त्यांना जर सांगितलं नाही तर ते लोक आपल्याला मतदान करणार. म्हणून बाळासाहेबांनी 40 वर्षात, येत्या 42 वर्षात ज्या ज्या जात समूहांसाठी आपलं जीवाचं रान केलेलं आहे त्या सर्व समूहाला जाऊन सांगा की आता तुमच्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हीच फक्त आपल्याला तारू शकते. हाच एक संदेश घेऊन आपण जेव्हा इथून बाहेर पडाल, आपापल्या वस्त्यांमध्ये, गावामध्ये, पाड्यामध्ये, तांड्यामध्ये जाऊन एकच सांगा की आता तुमचा तारणहार हा फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून तुम्ही आमच्या पक्षात या, आम्हाला मतदान करा, हेच आपल्याला सांगायचं आहे. धन्यवाद. जय भीम.